हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं. तर भाऊ बहिणींनो, आपला काय व्हिडिओ लई दिवस नव्हता, तर आता काय व्हिडिओ काढणार नाही मी. तेव्हा ही इथं बसली, ही माझ्या संग भांडते. मला इथं थांबवू का नको? हा, दिवसभर काम केलं की मी जातो या तिकडे देवाळ. आणि माझं नाही उडवत, माझं उडवत नाही का पाणी तुम्ही? हा, मी वाहिलेलं एक तर माझी आज कसली परिस्थिती झाली. सकाळी चहा नव्हतो पिऊन गेलो, जेवण करून नव्हतो गेलो, काहीच नव्हतं होतं. झोपायला म्हणून 7 ते 12 करतो आम्ही. झोपायला दिवस पुरायला इथं साखर आणून देऊ दे की. साखर आणून हा? दे. आता चहा पत्ती आणून का दिली मला की जाते मग त्यांना म्हणले चहा वाढन की द्यायला साखर. ये. सकाळचा नाश्ता करायचा म्हणलं तर पोहे गरा शिरा वगैरे आणावा, मग करून देईनच की मी. त्या पुरीने घेतलाय वायता करून, आंब्याचा रुची घेतला लाडाने. हो का? किती भारी आता दिसतंय, छानच चांगली दिसते. हो. आणि हो का ही पोर त्याला घाल काहीतरी. आली कामावरनं आणि स्वयंपाक केला, काय केलं तर गोसावळा सावळा. अहो मी तेवढं तरी करून आली, पण तुम्ही नसता कामावर नाही आल्यावर ते काय नवरदेव कसा मिरवतो तसं मिरवताय, इकडं तिकडं तिकडं. कळलं का? तसं मी आल्यावर 2 दिवस बंद बघायला गेली लागले. भाऊ बहिणीनं स्वयंपाक केला, ह्यांना गिळायला घातलं. परत तुम्हाला सांगते, आता मला झाडलोट करायची एवढी मोठी, ह्यांना पांढरी शिपटी कपडे घालतात ना, माझ्या जीवावर घालतात. मी हाय म्हणून तर हाय तर तांब्या टिम्यात, नाही तर बॉस उठला असता कपड्याचा. काय सांगायचं इतकी मोठी कपडे भाऊ बहिणीनं लोकांची इथं जाऊन धुवून आणली. मला पाणी सुद्धा आणून देत नाही तर गाडीवर वाहून. नाही व्हायचं, गाडी चालय संपलं, गाडीचाच घोटाळा आहे. कुठं पाणी वाहू तिला नाही कळत त्यांना काय पाणी व्हायचं. वाट होत की मुलगाची कपडे ठेवून आली तिथं. करून दे वाळण. वाळतेली का नाही ती? असं थरथरान कापायला लागलो होतं माझं तर आज भाऊ बहिणीनं. काय सांगायचं तुम्हाला. घाल कुठले तरी घालायचे ते. आणि 2 दिवस हे कामाला जायला लागले म्हणून सांगायला लागले मला परपंच कसा करते ते. लय वेळा काम केलंय. पोरं झाल्यावरच, पोरं पोटात राहिल्यापासून पोरं 1.5-2 वर्षाची उतरच घरी आहे मी. कळलं का? नाहीतर मला काम माझ्यासारखं कामाचं कोण सुद्धा नाही की मला नाव असते माझ्या कामाला. तुम्ही काय लागला नाव ठेवायला? अहो तुम्ही नाव बघ आता कामाला होती मला याड लावते ती, पण मी कामाला होती का काम कंटिन्यू करत नसते. अगं उलट मलाच याड लावायचं ठरवलं काय तेच मला तुझं समजा ना. तू मला याड लावायला काय समजा. हाय जेवढं डोकं चालतंय ते बी येडं करायचं ठरवलं. जणू काय लय स्वतःला कामात समजायचं ना. आम्हाला बिगर काम कामाचं करतोय तेव्हा. आम्ही बिगर कामाचीच माणसं आहे असं ठरवायचं. आपण लेकरं घेऊन काम करणं एवढं सोपं नाही. कळलं का? मग ज्याची परिस्थिती आता ती नुसतं कपडे धुयाला जाताना म्हणलं, नवऱ्याला म्हणलं कपडे घ्या, पोराला घ्या म्हणलं तर देवळात जाऊन बसलं. मला म्हणलं घेऊन जा तुझी पोरं. मी घेऊन गेली माझी पोरं, पण कपडे सगळा बोजा धुवून आणलाच भाऊ बहिणींनी. ह्यांची 4-4 शर्ट, 4-4 पॅन्टी. मग काय उपकार केलं माझ्यावर. आणि वरनं म्हणायचं उपकार करते का? म्हणजे किती चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत. का माहिती तर करावं लागेलच की. काम माहिती तर होय होय बरं आहे. दादा इकडं ही पोरग किती आगाव आहे. या पोराला सांभाळते मी. एवढं कडकड पोरग असं घ्यायला सुद्धा माणूस घाबरतय. स्वतःचा वडील भेटतोय त्याला घ्यायला. बाय बाय कर चल. बुटक्या ये इकडे. तू पळाला तिकडे. ती एका जागेवर गप बसतच नाही पोर. देवळात नेलं त्याला बसायला तर आकडातच पळतय तिकडं. मग आम्ही कसं सांभाळायचं असं? घ्याय तुमचं.
मारू का तुला सोड नाक. कुलूप उघड की का आपल्या घरात तिकडली आहे तिकडे त्या हिऱ्याच्या इकडे चावी घेऊन ये, पळ लई चमत्कार झाले बाबा, चमत्कार. टकला हैवानची गॅंग. जाऊ उघडतात झाड लोट करू दे. पाऊस आला. पावसात भिजत नाही. बुटक आहे काय, बुटक आमचं एवढं असं बुटक. जा उतर पळ घेताच सण बापा सारखाच तुरच पळतय त्या का पळालच बघा सणातच. पाऊस यायला लागलाय भाऊ बहिणी उरकून ठेवते आपलं. सांगायला का ती गाडीवर जाऊन बसलो कुठेवर. काय नसतं कॅमेरा धरून दाखवायला. ते कुठं बसलं जाऊन ए, ते. नाही बाळं. ती एक फिरायला चोकलंय. पडला गाडी इकडे ये. इकडे ये चल, पाऊस या लागलाय. कुठं? कुलूप उघड. कोणाची राहिली बादली. ह्या लागलं टिपकायला मित्रांनो. आता बघा स्वयंपाक पाण्याचं बघते की दडलड का नाही एवढं करा मग करते मी. काढ नाही तर बस तिकडं. गाडीचं काम करायचं नाही आणि माणूस पण म्हणायचं, ही करा, ती करा. अहो, करणारच नाही आता, करत होतो तर करणार ना. करत होतो कधी करत होतो करतच नव्हता म्हणा. गाडी. तर ती गाडीवर उतरवूच गाव ना. बे पिपी टीटी. पडलवर गाड्या. अजून एक वैताग डोक्याला वाढला असता मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, मोबाईलच पडला टीजिंग करताना कैसीवर. लाकडावच पडला त्या. तर ह्या कोपरा उडलाय त्या. म्हणलं आताच नीट करून आणला तर अजून म्हणलं खर्च वाढतोय का. पायात त्याच्या काय नाही, काटा बिटा काय टोचन मायरो. हा तसलं काय नाही. आलंय मागं. मायरो. पावसा पाण्याचं अगोदर घ्यावं करून, दळण भिजल नीट ठेवावं. तसलं नाही डोक्यात येत. काय? अहो, तुम्ही कशाला बसून तुम्ही शानपणा शिकवताय. तुम्ही स्वतः केलं तर काय बिघडत नाही आणि मी रागाला बी जाणार नाही केलं म्हणून. उलटं मला करायचंच आनंद नाही, होईल, आनंद. मी करतच होतो अगोदर. काय करत होता ही मला काय सारखी कळलं? मला येड्यात काढते का नाही भाऊ बहिणी. तो काय जी करत मी होता बघणार तुम्ही? आहे. काय करत होता? काय करता तुम्ही? करतच नाही का? नाही करत, त्यामुळे करायचंच नाही. करू नका आणि मला काय भांडू नका, नाहीतर कोसावळच घालीन डोक्यात. खा की तुझला गोसाव किती खालो. गोसावलं माहित आहे का मगाशी राक्षसवाने. हो. भूक लागल्यावर काय करू? रात्री बी जेवत नाही मी. नाही आला, जेवत इकडे ते. ये गे. मी संध्याकाळचं जेवती का? दिवसाचं जेवती. अजिबात सुद्धा जेवत नाही ती, फक्त जेवून बसते. हात पाय माझं एवढं झालं. उलट आम्हीच बारीक व्हायला आणि काय लागलो माझं केलं लागत्या. तुम्ही? मला सगळी म्हणायला लागली किती खराब झाली, किती खराब झाली. हा माझं मास्कानं खाल्लं की तुम्ही. चावून खाल्लंय बरोबर. भाकरी कारवा. माझ्या तुमच्या आणि या पोरीनं चेहऱ्याचं वाटलं हो का करून घेतलंय हो का. हे जातं का जातं. कुठं जातं काय माहिती. रोजचे गुतल्याला तसं डाग राहतात ती. नाही तरच जातात. जात्या तर जाऊन द्या. तुझी पुस असल्यावर तिला काय अजून ती काय अहो, करेल. पण मला माहितीच नाही आंब्याचा रुची तिनं पाडून घेतलाय. डोळ्यात पाडला असतं तर डोळं गेलं असतं पुरीचं. मग पण थोडक्यात वाचलंय, चेहऱ्यावर पडलंय. ती जात आता जशी जशी मोठी होईल तशी तिची त्वचा अशी नीट होणार. नीट झाल्यानंतर तिची त्वचेतलं ती बुजणार. एवढं कसं कळत नाही. कळतंय तुला, तुला समजा कळतंय. तर चला मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय. लागलाय पाऊस यायला आता.